राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता झालेली आहे। ओबीसी मंत्री अतुल सावे हे या उपोषणस्थळी आले आणि त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या। त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। मला एक सांगा की तुमच्या त्या प्रमुख मागण्या होत्या, त्या मागण्यांना घेऊन सरकारची जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे आणि विशेष करून नवीन शासन आदेश निघाला त्याबद्दल शासनाने जो शब्द दिला त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, मी कालपासून सांगतो आहे की बघा, आमचं प्रमुख मागणी जी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। आपण जर तो शासन निर्णय वाचला, मी पण वाचला, त्याच्यात सरसकट कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करा असं कुठेही म्हटलेलं नाही आणि कुणालाही म्हणजे मागच्या दाराने जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदसुद्धा नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही। तुमच्या ज्या 12 मागण्या इथे मान्य करण्यात आलेल्या आहे, 1 महिन्याच्या आत आता GR काढला जाईल असं सांगितलं जात आहे। त्या मागण्या कोणकोणत्या होत्या आणि त्या प्रामुख्याने जर मान्य झाल्या त्याचा किती फायदा होईल? नाही, नक्कीच समाजाला फायदा होणार आहे। समाजाचे ज्याच्या या मागण्यावर अडथळा निर्माण होतात, फॉर एक्झाम्पल आम्ही सांगितलं की विदेशामध्ये जाण्याकरता संख्या 75वरून 200 करा। त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवला, 1 महिन्याच्या आत त्याला मंजुरी घेऊ। महाज्योतीला निधीची मागणी केली, ते देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। बाकी ज्या काही मागण्या आम्ही सर्व मांडल्या त्या सर्वच त्यांनी मान्य केलेल्या आहे। 2 मागण्या अशा आहे की ज्या पॉलिसी डिसिजनच्या आहे त्यासुद्धा कॅबिनेटमध्ये ठेवून। 2 मागण्या कोणत्या? एक तर ते अतिवृष्टी जे झालेली आहे त्या शेतकऱ्यांना जलद मोबदला मिळावा, ती एक आहे आणि दुसरी एक शेवटची ती नाही। मला एक सांगा, आणखी महत्त्वाचा एक शेवटचा प्रश्न की आता पुढची भूमिका काय असेल, कारण की मनोज जरांगे तर काय भविष्यात परत याच मागणीसाठी आंदोलन करेल, तर तुमची पुढची भूमिका काय? आम्ही आंदोलनाला सज्ज आहोत। कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आम्ही सुद्धा सज्ज आहोत। मनोज जरांगे दावा करतात की मोठ्या संख्येने मराठवाड्यातील कुणब्यांना ओबीसीचा फायदा होणार। नाही, कुणाला फायदा होईल ते त्यांनी स्पष्ट करावं ना। ज्यांच्याकडे ऑलरेडी वंशावळीनुसार जे नातेसंबंध येतात त्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या इतर नातेवाईकाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा आहेत, आजही आहे। ते काही यांच्यामुळे नाही मिळाले आहे, त्याच्यामुळे नवीन कोण येणार आहे? नवीन कोणी देणार? तुम्ही समाधानी आहे? आम्ही समाधानी आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाला यश मिळालं असं यश मिळालं, बिलकुल मिळालं। आपण सर्व साक्षीदार आहात त्याचे। आपण बघू शकतो की बबनराव तायवाडे आहे, त्यांनी साखळी उपोषण मागे घेतलेलं आहे आणि सरकारने जे भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल ते समाधी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।